अजिबात वांगे न भाजता अगदी सोप्या पद्धतीने आपण सगळ्यांना जमणारे असं वांग्याचं भरीत करणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, गीतूस खाद्य संस्कृतीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण वांगे न भाजता वांग्याचं भरीत करणार आहोत. यासाठी मी इथे अर्धा किलो अगदी छोटी वांगी घेतलेली आहे. भरीत करण्यासाठी आपल्याला 2 कांदे हवे आहेत, ते बारीक चिरून घेते. कांदा हा अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नको असेल तर टाकला नाही तरी देखील चालेल. कांदा कट करून झालाय. आता 5-6 मिरच्या कट करून घेते. तुम्हाला कितपत तिखट हवा आहे त्या प्रमाणामध्ये मिरचीही कट करून घ्या. त्याचप्रमाणे आता थोडंसं अद्रक देखील किसून घेते. अद्रक किसून टाकले की भरताला फारच छान टेस्ट येते आणि सगळ्यात मेन म्हणजे अगदी चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये ओली हळद छानपैकी किसून घेते. आपल्याला हिवाळ्यामध्ये ओली हळद ही अगदी कोणत्याही भाजीवाल्याकडे सहज मिळते. नक्कीच ती टाकून बघा, अतिशय टेस्टी अशी त्याची चव लागते. आता वांगी आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहेत. वांग्याचं मागचं देठ हे पूर्णपणे काढून घ्यायचं आणि त्यानंतर वांगी चिरून घ्यायची आहे. वांगी ज्या पाण्यात टाकणार आहोत आपण त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकले म्हणजे वांगी चिरल्यावर ही लवकर काळी पडत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वांग्याचे असे 4 भाग केल्यानंतर प्रत्येक फोड ही अशी मोडून घ्यायची, कारण वरतून छान दिसणारी वांगी ही आतून किडकी असू शकतात. अशाच प्रकारे आपण सगळ्या वांग्याचे बारीक काप करून घेणार आहोत. भरीत करण्यासाठी सगळी पूर्वतयारी झाल्यावर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. त्यामध्ये थोडेसे हिंग टाकून घेते. थोडीशी हळद आणि बारीक काप केलेले सगळे वांगे टाकून घ्यायचे. त्यानंतर ते छानपैकी हलवून घ्यायचे. वांगे छान हलवून झाल्यावर त्यावर थोडेसे मीठ टाकून घेते, म्हणजे वांगे हे वाफेवरती आपले छान शिजले जाईल. पाणी न टाकता आपल्याला 5-7 मिनटं वांगे हे असेच वाफवून घ्यायचे आहे. ताटलीवर असे थोडेसे पाणी टाकले म्हणजे वांगे हे आपले अजिबातच खाली चिटकत नाही. 5 मिनटे झाली आहेत. आता ताटली काढून पुन्हा एकदा वांगे हलवून घेते. वांगे हे बऱ्यापैकी शिजलेले आहे. आता यात ताटलीवर गरम झालेले पाणी टाकून घेते आणि पुन्हा 5 मिनटं वांगे हे शिजवून घेते. वांगी ही आपली फारच छान शिजलेली आहेत. आता त्याच चमच्याने त्याला छान स्मॅश करून घ्यायचे आहे. पहा, वांगे हे अगदी पटापट स्मॅश होत आहेत. अगदी भरतासाठी आपल्याला जसे पाहिजे आहेत तसेच आपल्याला वांगे हे छान स्मॅश करून घ्यायचे आहे. वांगी आपली स्मॅश करून झाल्यावर एका वाडग्यात आता काढून घेते आणि तीच कढई पुन्हा स्वच्छ करून आपण त्यामध्ये फोडणी करणार आहोत. कढई स्वच्छ न करता आपण जर त्यातच भरीत केले असते तर फोडणी आपली ही पटापट जळत गेली असते. म्हणून ही कढई स्वच्छ करूनच आपल्याला पुन्हा फोडणी करायची आहे. कढईमधले तेल गरम झाल्यावर त्यामध्ये लसूण, जिरे, अद्रक आणि ओली हळद टाकून घेतलेली आहे. आता हे छान परतवून घेते. नंतर यात बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून घेतल्या. मिरच्या छान परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेते. तो देखील छान परतून घेऊयात. कांदा परतण्यासाठी यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेतले. लक्षात ठेवा, आपण वांगे परतताना देखील त्यामध्ये मीठ टाकलेले होते, त्यामुळे ते बेतानेच टाकून घ्यायचे. अगदी थोडीशी हळद टाकून घेतली. थोडीशी मिरची पावडर देखील टाकून घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ती कमी जास्त करू शकता. फोडणी जळू नये म्हणून त्यामध्ये अगदी थोडेसे पाणी टाकून घेते. पाण्यामुळे कांदा हा आपला अतिशय मऊ देखील होतो. आता मस्तपैकी एक वाफ काढून घ्यायची. पहा, कांदा आपला हा छान मुरला गेलेला आहे. आता यामध्ये अगदी जाड असा वाटलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेते, म्हणजे अगदी दाण्याचे 5-6 तुकडे होतील असा आपल्याला हा जाडसर दाण्याचा कूट पाहिजे आहे. भरीत खाताना हे दाण्याचे तुकडे आल्यानंतर ते फारच टेस्टी लागते. सगळे परतून झाल्यावर यामध्ये स्मॅश केलेले वांगे टाकून घेतले. आता पुन्हा याला एक 5-1 मिनटं छान परतवून घेऊयात. मस्त असे भरीत तयार झालेले आहे. आता यावर मस्त अशी हिरवी कोथिंबीर टाकून घेतली.
पहा, अगदी कमी तेलामध्ये आपले मस्त असे हे भरीत तयार झालेले आहे. पुन्हा त्यावर कोथिंबीर टाकून घेतली आणि अगदी थोड्याशा तेलामध्ये लाल सुक्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत आणि ते सगळं आपल्याला भरतावरती टाकून घ्यायचे आहे. त्यामुळे भरीत हे दिसायला पण अगदी छान दिसते आणि त्या लाल हिरव्या मिरच्यांच्या तेलाने भरीत हे अतिशय चविष्ट लागते. पहा, असे हे ओली हळद टाकून भरीत तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्हाला टेस्ट ही अतिशय आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.